बाळाप्पाची जागा एका गोठ्यातल्या पडक्या पटांगणात केली होती. बाळाप्पाला खायला फुटकी थाळी होती. बघा ना माय, अशी थाळी की ज्या थाळीमध्ये जर भाजी घेतली तर मधूनच भाजी सांडावी, अशी थाळी की त्याच्यामध्ये भात घ्यावा, भाजी घ्यावी, भाकरीचा घास मोडावा आणि ताटाचा कडा त्याला लागावा आणि ते अन्न सगळं खाली पडावं, एवढी गैरसोय. पण बाळाप्पा त्याच्यामध्ये राहिला. एक दिवशी त्या चंदूलाल जैन शेटजीच्या आईला वाटतं की चला बघूया तरी लहान लेकरू आहे नक्की काय करतंय. त्यांनी बघितलं, बाळाप्पाला जी थाळी दिली होती जेवायची त्याच्यामधून एक प्रकाश परिवर्तित होत होता. एक काळ असा होता की बाळूमामांची मेंढी जर एखाद्या शेतकऱ्याच्या रानात बसली ना, तो शेतकरी बोंबा बोंब करायचा. का? अरे काय आहे, बाळूमामाला कळतं की नाही फुकटचं पीक खाताय ना हे. आणि आज अशी अवस्था आहे, जर 10 किलोमीटरच्या अंतरावरती बाळूमामांचा तळ असेल ना, तर आमचा शेतकरी 10 किलोमीटर जातो आणि म्हणतो तेवढा आमच्या रानात बसवा ना. मेंढी माऊलीच्या कृपेने बाळूमामा आमच्यावरती आशीर्वाद देतील. म्हणजे एवढी परिस्थिती बदलली, एवढी परिस्थिती बदलली. म्हणूनच बाळूमामांना शंकर महादेवाचा अवतार म्हणू लागले. बाळूमामांच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, एवढी त्यांच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे की तुमच्यावरती कुठलाही आजार असेल, शरीराचा असेल, मनाचा असेल, ताणाचा असेल, कुठलाही आजार असेल ना, तर तो आजार मामा मुक्त करतात. म्हणजे तुम्ही जर भंडारा लावला ना आणि जर तुमचं डोकं दुखत असलं तर डोकं राहणार. आतून चांगली भक्ती आणि भावना ठेवा. जर तुमच्या मुलाला वाचा बोलायला येत नसेल तर फक्त बाळूमामांची वाचा सिद्धी आठवा की बाळूमामा कधी कधी शिवी रूपात, कधी कधी चमत्कारी रूपात आणि कधी कधी चांगल्या भावनेनं जसा भक्त असेल तसा आशीर्वाद देतात. संसाराच्या सुखामध्ये समाधान नाही. म्हणजे माणसाला कितीही मिळालं तरी माणसाचं समाधान नाही होत. काट्याने भरलेल्या रस्त्यावर चालत असताना मी देवाकडे तक्रार केली पायात चपला नसल्याची. काट्याने भरलेल्या रस्त्यावर चालत असताना मी देवाकडे तक्रार केली पायात चपला नसल्याची. समोरून पायच नसलेल्या व्यक्तीला येताना पाहून जाणीवच झाली मी भाग्यवान असल्याची. मायबाप हो, भगवंतानं आपल्याला जसं ठेवलंय त्याच्यामध्ये आपण समाधान मानायचंय. कारण ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. माणूस कितीही श्रीमंत असला ना, कितीही श्रीमंत असला तरी तो खरेदी करू शकत नाही ना असा एकमेव दागिना म्हणजे समाधान. कधीच नाही खरेदी करू शकत, तो कधीच नाही खरेदी करू शकत. संत श्रेष्ठ तुकोबरायांनी आपल्याला चालायला शिकवलं, वागायला शिकवलं, नवे नवे बोलायला शिकवलं, जगायला शिकवलं. अशा तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीला सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, अग्नीची दिव्यता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिली आहे. असे देवमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट सत्यात असत्याशी म्हण केले ग्वाही मानियले नाही बहुमता असं म्हणत ज्यांनी अनिष्ट रूढी परंपरा मोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला 12 पायकांचे अभंग बहाल केले. त्या जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आज मी हरी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. आजचा दिवस एवढा गोड आहे की आजच्या दिवसाला खूप आपले बाळूमामांचे भक्त भाविक ह्या मंदिरामध्ये येतात. म्हणजे अमावस्येचा दिवस म्हटलं की पहिला असं व्हायचं की लोकांच्या अंगावरती अमावस्येच्या दिवशी काटा यायचा की अमावस्याला भूत असतात. पण हीच भूत काढायचं काम माझ्या बाळूमामांनी केलंय. त्यामुळं बाळूमामा खरंच खूप संत आहेत, ते श्रेष्ठ आहेत. म्हणून तर त्यांना संत ही उपमा लागली. हे जी थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. भगवंताचं नामस्मरण केलं किंवा देवाचं नामस्मरण केलं की असं म्हटलं जातं की संसार चांग आणि परमार्थ सांग होतो. यावर तुकोबरायांचं खूप गोड प्रमाण आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरी रूप. म्हणजे जे काही नामस्मरणामध्ये ताकद आहे, जी काही भगवंतामध्ये ताकद आहे, जी काही संतांमध्ये ताकद आहे ती कशातच नाही.
बाळू मामांचं चरित्र सांगायचं झालं ना मायबाप हो, कर्नाटक हद्दीतील अक्कोळ या गावामध्ये बाळूमामांचा जन्म झाला. तसा तर बाळूमामांचा जन्म कर्नाटकमध्ये म्हणजे जन्मभूमी कर्नाटक पण कर्मभूमी महाराष्ट्रात बरं का. महाराष्ट्रामध्येच बाळूमामांचं बरंचसं आयुष्य गेलं. म्हणजे ज्यावेळी बाळूमामांचा जन्म झाला 3 ऑक्टोबर 1892 बाळूमामांचे वडील मायाप्पा आरभावे आणि आई सुंदरादेवी आरभावे या दोन्ही पती पत्नींच्या पोटी एका सुंदर गोंडस तेजस्वी रत्नाचा जन्म झाला. तो 3 ऑक्टोबर 1892 अक्कोळमध्ये जन्म झाला. अतिशय गरीब धनगर कुटुंबामध्ये बाळूमामांचा जन्म झाला. वरल्या आळीला कशाचा खलबला, वरल्या आळीला कशाचा खलबला, बाळूमामा जन्मला हो, बाळूमामा जन्मला, बाळूमामा जन्मला हो, बाळूमामा जन्मला, बाळूमामा जन्मला हो, बाळूमामा जन्मला, बाळूमामा जन्मला हो, बाळूमामा जन्मला. माऊलीची कृपा आकर्षक विठ्ठला, माऊलीची कृपा आकर्षक विठ्ठला, चांगलं घोंगडं शिवा माझ्या माहेरच्या मामाला, चांगलं घोंगडं शिवा माझ्या माहेरच्या मामाला, चांगलं घोंगडं शिवा. शिवा हो माहेरच्या मामाला. वरल्या आळीला कशाचा खलबला, वरल्या आळीला कशाचा खलबला, बाळूमामा जन्मला हो, बाळूमामा जन्मला, बाळूमामा जन्मला हो, बाळूमामा जन्मला. हो बाळूमामा जन्मला हो, बाळूमामा जन्मला, बाळूमामा जन्मला हो, बाळूमामा जन्मला. आणि धनगर कुटुंबामध्ये बाळूमामांचा जन्म झाला. नवे 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 काय ते तेज, काय ते आकर्षण. बाळूमामांचा जन्म झाला पण सुंदरादेवीला आणि मायाप्पाला भलतंच टेन्शन आलं बरं. कारण बाळूमामा हसतच असे होते, हसायला लागला की हसतच बसायचे. त्यांच्या चेहऱ्यावरच्या लीला बघितल्या ना साक्षात महादेवालाच आठवावं की हो. बाळस गुणगुणाचं तान, 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 ग बाळस गुणगुणाचं तान, बाळस गुणगुणाचं तान, बाळस गुणगुणाचं तान. बाळ दिसतंय गोजिरवाण, ग बाळ दिसतंय गोजिरवाण, बाळ दिसतंय गोजिरवाण, बाळ दिसतंय गोजिरवाण. बाळाला रांगत रांगत ग अक्कोळच्या गावी, बाळाला रांगत रांगत ग अक्कोळच्या गावी. बाळ रांगल रांगल ग अक्कोळच्या गावी, बाळ रांगल रांगल ग अक्कोळच्या गावी. बाळ रांगायला लागलं. बाळ रांगता रांगता हळूहळू मोठं होत होतं. हळूहळू बाळाप्पा जसा जसा मोठं होऊ लागला, आई वडिलांनी नाव ठेवलं बाळाप्पा. लाडानं बाळू म्हणू लागले. बाळूचे पराक्रमच वेगळे होते. अहो कुणीतरी मंदिरात जावं दर्शनाला आणि माझ्या बाळाप्पानं मंदिराच्या कळसावरती उभं राहावं आणि लोकांना वाटावं की मायाप्पाच्या आणि सुंदरादेवीच्या पोराला खुळं लागले, खुळं झाले, याड लागले. अशा भाषेत बाळूमामांना बोलावं. कुणीतरी यावं आणि म्हणावं, अगं सुंदरा तुझं पोरगं भटकंती करतंय, दिवस दिवस त्या बकऱ्यांच्या मागं धावतंय, त्याला पोटाची आणि पाण्याची सुद्धा गरज नाहीये, त्याला समजत नाहीये असं म्हणावं आणि सुंदरादेवीच्या डोळ्यातून ढसा 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 पाणी यावं. म्हणजे एवढे पराक्रम लहानपणापासून बाळूमामांचे चालूच होते. शेवटी ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून मायाप्पानं निर्णय घेतला की चंदूलाल जैन शेटजीच्या घरी बाळाप्पाला सालानं ठेवायचं. विचार करा ना ग माय, आपलं लेकरू कसं जरी असलं आपण कुणाच्या घरी सालानं ठेवू, त्याला गडी म्हणून ठेवू का कुणाच्या घरी? बाळाप्पाला सालानं म्हणून ठेवलं. पण आईचं काळीज ते आईचंच असतं. लेकरू कसंही असलं ना बापाला फरक नाही पडत, पण आईचं मात्र अंतःकरण गहिवरून येतं. सुंदरादेवीला फार दुःख झालं. सुंदरादेवी म्हणू लागले, मी दिवसाचं बी काम करल
आणि रातचं बी काम करल, पण माझ्या बाळूला सालानं नका ना ठेवू. पण शेवटी मायाप्पाला जे काही आहे ते सहनशीलतेच्या पलीकडे गेलं होतं. मायाप्पा थांबला नाही. मायाप्पानं थेट बाळूचा हात धरला आणि चंदूलाल जैन शेठजीचं घर गाठलं. चंदूलाल जैन शेठजीच्या घरी आला मायाप्पा आणि सांगू लागला की माझ्या पोराला तुमच्या घरी काही दिवस सालानं ठेवा. चंदूलाल जैन शेठजींनी घरातून बाहेर बघितलं तर बाळाप्पा त्यांच्या गाईला चारा घालत होता. चंदूलाल जैन शेठजी म्हटले, ठीक आहे, तू म्हणतोयस ना तर थोडे दिवस आपण त्याला इथं ठेवू, जर काय वाटलं तर 4-8 दिवसात घेऊन जा त्याला. बाळाप्पाची जागा एका गोठ्यातल्या पडक्या पटांगणात केली होती. बाळाप्पाला खायला फुटकी थाळी होती. बघा ना माय, अशी थाळी की ज्या थाळीमध्ये जर भाजी घेतली तर मधूनच भाजी सांडावी, अशी थाळी की त्याच्यामध्ये भात घ्यावा, भाजी घ्यावी आणि ताटाचा भाकरीचा घास मोडावा आणि ताटाचा कडा त्याला लागावा आणि ते अन्न सगळं खाली पडावं, एवढी गैरसोय. पण बाळाप्पा त्याच्यामध्ये राहिला आणि न राहून एक दिवशी त्या चंदूलाल जैन शेठजीच्या आईला वाटतं की चला बघूया तरी लहान लेकरू आहे नक्की काय करतंय. त्यांनी बघितलं तर त्या जागेतून जी बाळाप्पाला जी थाळी दिली होती जेवायची त्याच्यामधून एक प्रकाश परिवर्तित होत होता. आणि तो प्रकाश परिवर्तित होत असताना त्या चंदूलाल जैन शेठजीच्या आईला वाटलं की हे काहीतरी चमत्कार रूपी आहे, हे काहीतरी भलतंच आहे. मग तेव्हा त्यांना कळालं की ह्या मुलामध्ये काहीतरी वेगळंच आहे. त्यांनी त्यांच्या चरणाचा नमस्कार घेतला आणि नंतर मायाप्पा तो बाळू मामांना त्याच्या घरी घेऊन गेला. आता सगळेजण म्हणतात की तुमची बाळू मामांवरती एवढी श्रद्धा का आहे, बाळू मामांवरती एवढी तुमची निष्ठा का आहे, काय आहे ते बाळू मामांचं वर्णन. तर मन प्रसन्न करणारी चैतन्य मूर्ती, अलोट भक्तांचे श्रद्धास्थान, दर्शनातून प्रत्यक्ष भेटीची अनुभूती, अन्नदानातून मिळणारी प्रसाद रूपी तृप्तता, 18 कळपात पसरलेली 32,000 बकऱ्यांची पशुसेवा आणि घराघरात पोहोचलेले नामस्कीर्तन, याच्यातून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा नवे नवे परप्रांतातील लाखो भाविक आपल्या संत बाळू मामांचे भक्त झालेले आहेत. म्हणजे म्हटलं जातं असं की तुमची जर मनापासून जर भक्ती असेल ना तर भगवंत तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. तुमची जर बाळू मामांवरती खरी श्रद्धा असेल ना तर बाळू मामा तुमचं नशीबच काय अख्खं आयुष्य बदलून टाकतील. बोला बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं. एवढी ताकद बाळू मामांच्या अंतःकरणामध्ये आहे, त्यांच्या सामर्थ्यामध्ये आहे. आता बाळू मामांचं सामर्थ्य सांगायला जावं तर बाळू मामा हळूहळू मोठे होत होते. नंतर बाळू मामा 20 वर्षाचे झाले. लग्नाची इच्छा नसताना आई वडिलांच्या हट्टाखातर त्यांनी सत्यवा नावाच्या मुलीशी विवाह केला. म्हणजे प्रपंच भोग हा नश्वर आहे हे माहित आहे. म्हणजे आम्ही देवाचे चाकर माहीत असूनही प्रपंच भोग हा नश्वर आहे. बाळू मामा संसारात काही जास्त रमले नाहीत. नंतर बाळू मामा हळूहळू मेंढपाळाचा व्यवसाय करू लागले, भटकंती करू लागले आणि अशा भटकंतीतच बाळू मामांना एक वाचा सिद्धी लाभली आणि त्यांच्या वाणीतील उपदेश, त्यांचं सामर्थ्य हळूहळू लोकांपर्यंत पोहोचू लागलं. आणि सगळीकडं एकच होऊ लागलं की बाळू मामा फक्त बकऱ्यांचा नाद आहे, बकऱ्यांची त्यांना खूप काळजी वाटते, बकऱ्यांचा त्यांनी व्यवसाय केलाय. आणि हळूहळू बाळू मामांसोबत कळपामध्ये बकऱ्या सुद्धा वाढत होत्या. त्या बाई चुन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर, त्या बाई चुन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर, 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 धर बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर बाळू मामाची
आदमापुरात आज एवढी गर्दी का आहे माई? आज आदमापूरमध्ये असं म्हटलं जातं की आपल्या बाळूमामांची समाधी स्थळ आहे, तिथं एवढ्या भाविकांची गर्दी असते. पण मला तर असं वाटतं की बाळूमामा विश्वरूपाने आपल्या समोर आहेत, शरीर रूपाने आपल्या जवळ आहेत आणि सच्चिदानंद रूपाने आपल्या हृदयात आहेत. म्हणजे तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये कधी जर संकटात असाल आणि जर तुम्ही बाळूमामांना साथ दिली ना, बाळूमामांना साथ दिली आणि बाळूमामांना हाक दिली, तर त्या साथी बरोबर आणि त्या हाके बरोबर बाळूमामा तुमचं कधी ते संकट ना म्हणजे संकटाचं निर्मूलन करतील आणि ते संकट कधी धडकावून लावतील ना ते समजणार पण नाही. पण भक्ती तशी पाहिजे, शुद्ध अंतःकरणाने तशी तुमची भक्ती पाहिजे. म्हणजे बाळूमामांना जर तुम्ही सतत जर त्यांचं नामस्मरण केलं ना, तर मेंढी माऊलीमध्ये आणि भंडाऱ्यामध्ये एवढी ताकद आहे ना, नुसता भंडारा जरी कपाळाला लावला आणि बोलला ना, बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. अहो आजी मेंढी माऊली ना, एक काळ असा होता की बाळूमामांची मेंढी जर एखाद्या शेतकऱ्याच्या रानात बसली ना, तो शेतकरी बोंबा बोंब करायचा. का? अरे काय आहे, बाळूमामाला कळतं की नाही फुकटचं पीक खाताय ना, हे फायदा नाही तोटा नाही, ह्याला काय कळतंय भांडवल किती घालायला लागतं. आणि आज अशी अवस्था आहे की बाळूमामांची मेंढी बसायला जर 10 किलोमीटरच्या अंतरावरती बाळूमामांचा तळ असेल ना, तर आमचा शेतकरी 10 किलोमीटर जातो आणि म्हणतो तेवढा आमच्या रानात बसवा ना. मेंढी माऊलीच्या कृपेने बाळूमामा आमच्यावरती आशीर्वाद देतील. म्हणजे एवढी परिस्थिती बदलली. म्हणूनच बाळूमामांना शंकर महादेवाचा अवतार म्हणू लागले. दुःख कुणाला नसतं माई, दुःख सगळ्यांना असतं. जर तुम्ही तुमचा संसार हा देवाच्या चरणावरती जर वाहून दिला, तर तुमचं दुःख कुठे जाणार आहे? बोलायचंय माई, गप्प नाही बसायचं, बोलायचंय. दुःख कुठे जाणार? तुम्ही तुमचा संसार बाळूमामांच्या चरणावर ठेवा. दुःख कुठे गेलं? आकाशात. कुठे गेलं? बाळूमामांच्या चरणावर. मग मला सांगा, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला माहित आहे की मला माझ्या संसारामध्ये दुःख आहे, ते मला भोगायचंच आहे. मग तो भोग आपण कुणाच्या चरणावर वाहून द्यायचा आहे? मामांच्या चरणावर. बरोबर? म्हणजे तुम्ही तुमच्या संसारामध्ये इतकं मग्न असता की तुम्ही देवाची भक्ती करताना सुद्धा काय करता? प्रेम संसारात आणि क्रिया भक्तीच्या. बरोबर? म्हणजे जर तुम्हाला संसारामध्ये समाधान पाहिजे असेल तर काय करायचंय? संसारामध्ये समाधान पाहिजे असेल तर काय करायचंय? बाळूमामांची भक्ती करायचंय. बरोबर? मग गुरुशिवाय ज्ञान होत नाही. बरोबर? ज्ञानाने काय होतं? आत्मदर्शन होतं आणि आत्मदर्शनानं काय होतं? समाधान मिळतं. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आत्मदर्शनी समाधान आधी जैसे. म्हणजे तुम्हाला जर समाधान पाहिजे तर तुम्हाला काय करायचंय? भक्ती. मग आता संतांनी काय तुम्हाला असं नाही सांगितलं की तुम्ही तुमच्या संसारावरती प्रेम करू नका किंवा संसार करू नका. संतांनी काय सांगितलं? तुम्ही संसार करा, पण त्याचबरोबर तुम्ही देवावरती भक्ती करा. एक उदाहरण सांगते. पाण्यामध्ये नाव आहे. बरोबर? नाव पाण्याच्या वरती काय होतं? तरते. बरोबर? पण त्याच नावेमध्ये जर पाणी आलं तर नाव काय होईल? बुडून जाईल. मग जर तुमच्या संसारामध्ये जर तुमचा प्रेम संसारात असेल आणि क्रिया जर भक्तीच्या असतील तर तुमचे करोडो जन्म गेले तरी देवाचं तुम्हाला साक्षात्कार किंवा तपश्चर्या तरी होईल का? साक्षात्कार होईल देवाचा? म्हणजे करोडो जन्म गेले तरी तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. मग तुम्ही काय करायचंय? तुमचा संसार आहे ना, तो संसार तुम्ही बाळूमामांच्या चरणावरती वाहून द्यायचंय. आता बघा, आपल्याला माहित आहे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. आयुष्यामध्ये केवढं सुख आहे आपल्याला? खूप कमी सुख आहे, हे माहिती आहे आपल्याला. मग ते जे काही सुख आणि दुःख आहे ते आपण देवाच्या चरणावरती वाहून देऊया की हो? आता मला सांगा, बाळूमामांना शंकर महादेवाचा अवतार मानलं जातं. बरोबर? का मानलं जातं? शंकर महादेव म्हणजे आपला भोळा दैवत, की जो आपले काय ऐकून घेतो. थोडी भक्ती केली की जास्त आशीर्वाद. बम बम भोले, भोळा दैवत नावच आहे ना. मग तुम्हाला कशाला काशी विश्वेश्वरला जायचंय? बाळूमामांच्या चरणांचा नमस्कार घ्या. बाळूमामांच्या चरणाचा नमस्कार घेतल्यानंतर जे फळ आहे ना, ते फळ
काशी विश्वेश्वराला गेल्यानंतर जे मिळणार आहे ते तुम्हाला इथंच मिळणार आहे. बोला बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं. जायचंय कुठं तुम्हाला? दुसरीकडं जायचंय? बाळूमामांच्या चरणांचा नमस्कार घ्या. कुठेही जायची तुम्हाला काय लागणार नाही, गरज लागणार नाही. बरोबर की नाही? आता मला सांगा, संसार तुम्ही करताय, सुखाचा आहे का? नाही. अहो, संसारामध्ये संतांना सुद्धा त्रास झाला. प्रसंगी त्यांनी संसार सोडून दिला. त्रास कोणाला होत नाही? देवाला झाला, संतांना झाला, नवे नवे चालत्या बोलत्या माणसांना झाला, जनावरांना झाला, प्राण्यांना झाला, पक्ष्यांना झाला. त्रास तर होणारच आहे. सगळ्यांना त्रास काय होणार आहे? होणारच आहे. म्हणजे हे ठरलेलंच आहे. ह्याच्यामध्ये कोण बदल करू शकतोय? संसाराच्या सुखामध्ये समाधान नाही. म्हणजे माणसाला कितीही मिळालं तरी माणसाचं समाधान नाही होत. काट्याने भरलेल्या रस्त्यावर चालत असताना मी देवाकडे तक्रार केली पायात चपला नसल्याची. काट्याने भरलेल्या रस्त्यावर चालत असताना मी देवाकडे तक्रार केली पायात चपला नसल्याची. समोरून पायच नसलेल्या व्यक्तीला येताना पाहून जाणीव झाली मी भाग्यवान असल्याची. मायबाप हो, भगवंतानं आपल्याला जसं ठेवलंय त्याच्यामध्ये आपण समाधान मानायचंय. कारण ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे समाधान. तुम्हाला एक गोष्ट सांगू, माणूस कितीही श्रीमंत असला ना, कितीही श्रीमंत असला तरी तो खरेदी करू शकत नाही ना असा एकमेव दागिना म्हणजे समाधान. कधीच नाही खरेदी करू शकत तो, कधीच नाही खरेदी करू शकत. त्यामुळं तुम्हाला काय करायचंय? समाधानी राहायचंय. बरोबर? आता मला सांगा, समाधान आता तुमच्याकडे कितीही असलं तरी तुम्हाला समाधान आहे का हो? तुमच्या घरातली लाईट गेली ना, पहिलं शेजारच्या घरात जाऊन बघता त्याची हाय का? त्याची असली तर नवऱ्याच्या पाठीमाग, अहो त्यांची हाय की हो, आपला का डीपी जायला की हो, बघा की हो काय झालं माय. म्हणजे आधी दुसरं, म्हणजे आपण म्हणतो ना, एक आपल्या आयुष्यामध्ये आपल्यामध्ये गर्वाची आणि कशाची भावना आहे? ईर्षेची. ती ईर्षेची भावना जोपर्यंत तुमची कमी होत नाही ना, तोपर्यंत भगवंताची कितीही सेवा करा, नवे नवे डोकं आपटा, भगवंत कधीच तुम्हाला पावणार नाही. तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याचं चांगलं व्हावं हे विचार पाहिजेत, तर तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं घडणार आहे. देव आधी बघतो की माझा भक्त कसा आहे, माझा भक्त काय विचारांचा आहे. ह्याच्यावरती देव तुम्हाला काय करतो? फळ देत असतो. आता मला सांगा, संतांना त्रास झाला नसावा? खूप त्रास झाला संतांना. अहो विचार करा ना, आज ज्ञानोबरायांचा छळ झाला नसता तर जगाला माऊली भेटलीच नसती. आज तुकोबरायांना जर काठीनं मारलं नसतं तर शब्दांचे शस्त्र उदयास आले नसते. आज जर श्री संत श्रेष्ठ बाळूमामांनी त्यांच्या संसाराचा त्याग केला नसता तर मेंढी माऊलीचं आणि ह्या भंडाऱ्याचं महत्व समजलंच नसतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला कष्ट आहे, त्याग करावा लागतो, त्याशिवाय समाधान भेटत नाही. तुम्ही जर आहे त्या गोष्टीमध्ये जर समाधानी राहायला शिकलं ना, तर तुमच्या आयुष्यामधल्या कितीतरी गोष्टी काय होणार आहे? नष्ट होणार आहे. तुमच्या आयुष्याचा कितीतरी भोग काय होणार आहे? नष्ट होणार आहे. बरोबर? आता मला सांगा, आता शंकर महादेवाचा अवतार बाळूमामा आहेत. बरोबर? आता बाळूमामांवरती श्रद्धा ठेवायची, ती कुठल्या श्रद्धेच्या रूपात ठेवायची ती आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे भक्तीच्या, की मला काहीतरी पाहिजे त्या वासनेच्या, किंवा मी कुणाला काहीतरी देणार आहे ते दान करण्याच्या वृत्तीमध्ये, ते आपण ठरवायचंय. बरोबर? मग आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये कितीही संकट आलं तरी आता इथून पुढे घाबरायचं, कारण आपल्या आजूबाजूला कशाचं वातावरण आहे? बाळूमामांच्या भक्तीचं. बरोबर? त्यामुळे आता घाबरायचं नाही. आता बघा, जो 10, 20, 50 भय हुए 7,000 तो लाख मांगेगी, कोटि अरब खरब पृथ्वीपति होने की चाह जगेगी. पृथ्वीपति चाह होने के बाद स्वर्ग पातालों पे राज करने की भूख अंदर जगेगी.
अभी तो सुंदर एक संतोष बिना सट तेरी तो भूक कभी न भगेगी. याचा अर्थ असा होतो की जर तुमच्याकडे 10, 20 किंवा 50 रुपये असतील तर तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे 100 यावे. 100 वाल्याला वाटतं माझ्याकडे 1000 यावे. 1000 वाल्याला वाटतं माझ्याकडे 1,00,000 यावे. लाख वाल्याला वाटतं माझ्याकडे कोटी यावेत. कोटी वाल्याला वाटतं माझ्याकडे अब्ज यावेत. अब्ज वाल्याला वाटतं माझ्याकडे खरव यावेत. आणि खरव वाल्याला वाटतं की मी पृथ्वीपती व्हावं. पृथ्वीपती वाल्यास वाटतं मी स्वर्गाचा आणि पाताळाचा मालक व्हावा. म्हणजेच काय तर तृष्णा रूपी पापाची वासना आपल्या हृदयाच्या अंतःकरणामध्ये लागते आणि ती तृष्णा एवढी लागते, ती वासना एवढी लागते की त्या वासनेपासून आपण कधीही समाधानी राहू शकत नाही. ती वासना, ती भूक जोपर्यंत शमत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये समाधानी राहू शकत नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. हो संकल्पावी माया, संसाराची ठेविले अनंते, कैसेची राहावे ठेविले अनंते, कैसेची राहावे ठेविले अनंते, कैसेची राहावे ठेविले अनंते, कैसेची राहावे. म्हणजे बाळू मामांच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. थोडा आवाज द्या ना दादा. एवढी त्यांच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे की तुमच्यावरती कुठलाही आजार असेल, शरीराचा असेल, मनाचा असेल, ताणाचा असेल, कुठलाही आजार असेल ना तर तो आजार मामा मुक्त करतात. म्हणजे तुम्ही जर भंडारा लावला ना आणि जर तुमचं डोकं दुखत असलं तर डोकं राहणार. आतून करून बघा, आतून चांगली भक्ती आणि भावना ठेवा. जर तुमच्या मुलाला वाचा बोलायला येत नसेल तर फक्त बाळू मामांची वाचा सिद्धी आठवा की बाळू मामा कधी कधी शिवी रूपात, कधी कधी चमत्कारी रूपात आणि कधी कधी चांगल्या भावनेनं जसा भक्त असेल तसा आशीर्वाद देतात. बरोबर की नाही? बाळू मामा वैदव वैदव वैदव, त्यानं मेंढ्या गेल्या पैदव पैदव पैदव. वैदव वैदव बाळू मामा वैदव वैदव वैदव, त्यानं मेंढ्या गेल्या पैदव पैदव पैदव.
एक जमीनदार आला होता. जमीनदार माहित आहे, शेतीचा अनुभव आहे का इथं बसलेल्यांना? शेती माहित आहे? ज्याच्याकडे जास्त शेती असते त्याला जमीनदार म्हणतात. 300-400 एकर मालकीचा जमीनदार मामांच्या बकऱ्याचा कळप प्रत्येक रानामध्ये बसायचा. आज ह्या गावात, उद्या दुसऱ्या गावात. त्या जमीनदाराला समजत नव्हतं की मामांच्या बकऱ्यांचा कळप जेव्हा शेतात बसतो तेव्हा ही धनगर लोक मामांच्या पाया का पडतात. पण हा जमीनदार आहे, शेवटी 300-400 एकरीचा मालक आहे, गर्वाचं घर वरती आहे त्याचं. तो मामांना कधी हात जोडत नव्हता, तो मामांच्या कधी पाया पडत नव्हता. बरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये एक गर्व भरला होता. काय झालं, एकदा मामाने एक चमत्कार केला. तो जमीनदार मामांकडे जातो आणि उभ्यानेच मामांना नमस्कार करतो. कसा आपण करतो का नाही, राम राम असा करता तुम्ही? अहो करतच नाही तर काय, करतच नाही हो. आम्ही खरं बोलले, आता करतच नाही. म्हणजे उभ्यानेच त्याने नमस्कार केला आणि नंतर तो जमीनदार मामांना सांगतो की मामा, मी पंढरपूरला पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला चाललो. मामा म्हणते, तू दर्शनाला चाललायस ना? मामा खिशातून चांदीचा 1 रुपया काढतायत आणि त्या जमीनदाराच्या हातावरती टेकवतात आणि त्या जमीनदाराला सांगतात, जेव्हा तू पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाशील ना, तेव्हा गेल्यानंतर पहिलं चंद्रभागेमध्ये जा. चंद्रभागेमध्ये हातपाय धु, अभ्यंग स्नान कर आणि त्यानंतर जेव्हा तू तुझं आटोपल तेव्हा तू काय कर, मी दिलेला 1 रुपया त्या चंद्रमाईच्या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये टाक. सगळं झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की मामांनी आपल्याला सांगितलंय की चंद्रमाईला चांदीचा 1 रुपया दे म्हणून. आणि असं सांगितलंय मामांनी की अक्कोळच्या बाळू धनगरानं तुझ्या खण नारळाच्या वटीसाठी हा चांदीचा 1 रुपया दिलाय. आणि ज्यावेळी तो जमीनदार सगळं आटोपतं आणि त्याला असं वाटतं की अरे ही काय चंद्रमाई 1 रुपया घेती का? काय तरीच आश्चर्य, कोण 1 रुपया घेतं का? आणि अशाच वेळी तो असं म्हणतो की अक्कोळच्या बाळू धनगरानं हा चांदीचा 1 रुपया दिला आणि चंद्रमाईला अर्पण करतो. नवे 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 माता माऊली आणि मायबाप हो, आश्चर्य वाटेल, त्या चंद्रमाईमधून सुंदरसा चुडा घातलेला हात मधून चंद्रभागेच्या वरती येतो आणि मामांचा तो 1 रुपया स्वतःच्या मुठीमध्ये अलगद झेलतो. मुठ बंद होते आणि तो हात हळू 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 अदृश्य होतो. पायाखालची जमीन सरकते जमीनदाराच्या. तसाच तो परत जातो पांडुरंगाच्या दर्शनाला, जातो आत 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 गाभाऱ्यात जातो. पंढरपूरच्या पांडुरंगाला नतमस्तक होतो, साष्टांग दंडवत घालतो आणि नंतर परत बाहेर येतो. दरवाजातून बाहेर पडणार तेवढ्यात त्याला आठवतं की अरे, बाळू मामांना हे सांगितलं होतं की जेव्हा तू पांडुरंगाचं दर्शन घेशील आणि जेव्हा मंदिराच्या बाहेर येशील, दरवाजातून बाहेर आल्यानंतर कळसाचं दर्शन घ्यायला विसरू नकोस बरं. मग तो जमीनदार बाळू मामांचा शब्द आठवल्यानंतर कळसाचं दर्शन घेतो. मायबाप हो, आश्चर्य वाटेल, खांद्यावरती घोंगडी घेतलेले, घुंगराची काठी हातात घेतलेले बाळू मामा त्या कळसावर होते आणि बाळू मामा त्याला दर्शन देतात. एवढी मोठी बाळू मामांची ती एक चमत्कार रूपी गोष्ट होती. नंतर त्याला समजेना, आधी तर पायाखालची जमीन सरकलेली, आता अंगाचं पाणी 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 झालं. आता तो जमीनदार लगबगीनं परत जातो, जिथं बाळू मामांचा तळ होता तिथं जातो आणि साष्टांग दंडवत घालतो. कधी न झुकणारा, कधी न वाकणारा, कधीही नमस्कार न करणारा, स्वाभिमान अभिमान जागा होणारा असा तो जमीनदार आज बाळूमामांच्या चरणी नतमस्तक झाला. नवे नवे साष्टांग दंडवत घातलं. म्हणजे आपल्या बाळूमामांनी त्याला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या कळसावरती दर्शन दिलं. म्हणजे चमत्कार रूपी त्याला त्याची जागा दाखवली. कधीही तू झुकला नाहीस, कधीही तू वाकला नाहीस. अरे, तुझ्यामध्ये एवढं 300-400 एकरचा तू मालक म्हणून एवढा गर्व कशाला? गर्वाचं घर झालं ना खाली, केलं ना दंडवत. त्यानंतर जेव्हा बाळू मामा दुसऱ्या दिवशी गोपाळपुराला जातात, गोपाळपुराला गेल्यानंतर तिथं संत जनाबाईचं मंदिर असतं. संत जनाबाईच्या मंदिराच्या बाहेर खूप वेळ बाळू मामा थांबतात. त्यानंतर मंदिरातून एक फाटकन लुगडं घातलेली म्हातारी बाई लगबगीनं मामांच्या दर्शनाला येते, मामांचा आशीर्वाद घेते. आजूबाजूच्या 18 लोकांना वाटतं, अरे काय ही बाई दर्शन का घेते?
मामा म्हणतात, ए बाई माझ्या का पाया पडते? बाबांनो, मी काही कोण चमत्कार रूपी साधू वगैरे नाहीये, मी कोण काही संत देव नाहीये, माझ्या पायांना का पडू? आणि आश्चर्य वाटेल, ती म्हातारी नतमस्तक होते, बाळूमामांचा आशीर्वाद घेते आणि बाळूमामांना म्हणते, एकदा तू गोपाळ कृष्णासोबत गोपाळांना घेऊन आला होता, म्हणजे कृष्णासोबत तू बाळ गोपाळांना घेऊन आला होतास, त्याच्यावर एवढ्या वर्षांनी तू ह्या बाळ गोपाळांना घेऊन आलास. मामांची बुद्धी लगेच चालते. मामा खिशातून 10 रुपयाची नोट काढतात आणि त्या म्हातारीच्या हातात देतात आणि म्हणतात, अक्कोळच्या बाळू धनगरानं हे तुला साडी चोळीसाठी दिलंय, ठेव. ती म्हातारी ते पैसे घेते आणि परत त्या जनाबाईच्या मंदिरात जाते. थोड्या वेळानं बाळूमामांच्या सोबतची सगळी माणसं दर्शनाला जातात, तेव्हा ती म्हातारी कुठंच नसते. ती म्हातारी अदृश्य होते. आश्चर्य वाटेल, मायबाप हो, संत जनाबाई स्वतः बाळूमामांच्या दर्शनाला तिथं आली होती आणि बाळूमामांचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला आणि अदृश्य झाली. एवढी ताकद. आता संत जनाबाई म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाची निस्सीम भक्त. ती वाकली, पण आपली भली भली वाकत नाहीत हो, भली भली वाकत नाहीत. माणसानं आयुष्यामध्ये गर्व करावा, पण कशाचा? कशाचा गर्व करावा? तुमच्या भक्तीचा गर्व करावा. आणि त्याग करावा, तो कशाचा त्याग करावा? तुमच्या श्रीमंतीचा त्याग करावा. सत्ता संपत्ती ह्या गोष्टींचा त्याग करून आपण माईबाप हो, देवानं आपल्याला देणाऱ्यातलं ठेवलंय, घेणाऱ्यातलं नाही. बरोबर? मग जेव्हा केव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाता देवाच्या, जर तुम्ही 10 रुपयाचं खाल्लं ना, कमीत कमी 1 रुपया तरी देत जावा. बरं, तुम्ही जेव्हा 20 रुपयाचं खाणार आहे ना, 2 रुपयाचं तरी देवाला देत जावा. देव मागत नाही, देव तुमचं अंतःकरण बघतो की तुमचं अंतःकरण कसं आहे. मग ही जनाबाई जेव्हा बाळूमामांचा आशीर्वाद घेते आणि अदृश्य होते, तेव्हा बाळूमामांनाही कळतं ही जनाबाई होती. आणि जनाबाईलाही वाटतं की मी खरंच जगातील सर्वश्रेष्ठ संतांच्या चरणाचा आशीर्वाद घेतला आणि मी नतमस्तक झाले. आता जनाबाई माहिती आहे ना कोण होती? संत जनाबाई. विचारायला लागतं बायकांना, टीव्ही सिरियल पाठ येते आता, संत बिंत पाठ नाहीयेत. बरोबर की नाही? संत जनाबाई, संत मुक्ताबाई नाहीत आमच्या माऊलींना आता आठवत. आमच्या माऊलींना सिरियल आठवतात, पिक्चर आठवतात, बरंच काय काय आठवतं, गाणी आठवतात चित्रपटातली. कधीतरी देवाधर्माची गाणी बी आठवत जावा. संत जनाबाई जेव्हा जात्यावरती दळायला बसायची ना, तेव्हा पंढरीचा पांडुरंग विठ्ठल जातो ओढू लागायचा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. शिव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे, खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा. हो सासू आणि सासरा फिरतो तिसरा, सासू आणि सासरा फिरतो तिसरा, ओव्या गाव प्रतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाव ये रे ग तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे स्वतः पांडुरंग उभ्या विश्वाचा मालक जनाई सोबत दळायला यायचा, एवढी ताकद होती. त्यामुळं एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, संसार, आपला संसार आहे ना, तो देवाच्या चरणावरती आपल्याला वाहून द्यायचा आहे. तुम्ही जर संसार देवाच्या चरणावरती वाहून दिला ना, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कुठलीच गोष्ट भगवंताला मागावी लागणार नाही. बरोबर? विचार करा ना, तुम्ही फक्त चांगल्या भावानं देवाला शरण जा, चांगली भक्ती करा, बाळूमामांचं नाव चांगलं मुखात घ्या. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की बाळूमामा माझ्या पदरामध्ये फूल टाकतील, असं तुम्हाला वाटत असेल. कधी कधी तुम्हाला असं वाटेल की मी ठरवते एक, माझ्या बाबतीत होतं वेगळं, मी ठरवतो एक, माझ्या बाबतीत होतं वेगळं, पाहिजे असतं एक, मिळतं एक. बरोबर? म्हणजे कधी कधी असं होतं की
जेव्हा तुम्हाला असं वाटतं की देवानं तुमचं एखाद्या अडचणीमध्ये पटकन ऐकलं की काय होतं, तुमची भक्ती वाढते. उशिरा ऐकलं तर तुमची सहनशीलता वाढते. पण जर देवानं तुमचं ऐकलंच नाही तर लक्षात ठेवा, देवाला माहिती असतं की ही अडचण माझा भक्त स्वतःची स्वतः सोडवू शकतो. म्हणजे देवाला सगळं माहिती आहे. मग देवाकडे जर तुम्ही फुलाची अपेक्षा करताय, जर तुम्ही बाळूमामांकडे फुलाची अपेक्षा करताय आणि बाळूमामांनी जर तुम्हाला अख्खा बगीचाच दिला तर मागणं व्यवस्थित पाहिजे तुमचं. तुम्ही देवाला कुठल्या भक्तिभावानं शरण जाताय ते महत्वाचं आहे. देवाला जेव्हा जेव्हा तुम्ही नतमस्तक होणार आहे तेव्हा तेव्हा तुम्हाला वाटेल मी जे मागितलं ते मला देवानं दिलं नाही, पण एक वेळ एवढं येईल तुमच्याकडे की घ्यायला काही तुमच्याकडे उरणार नाही. म्हणजे आज तुम्ही खूप हाल अपेष्टांमध्ये तुमचं आयुष्य जगताय. काही दिवसांनी तुमच्या युगानुयुगांची तुमच्या वरती निष्ठा असणारी, श्रद्धा असणारी, भक्ती तुमच्या पायाशी काय होईल, लोक नतमस्तक होतील. पण तुमची भक्ती पाहिजे, तुमची तेवढी श्रद्धा पाहिजे. बाळूमामांच्या भाकणुकीमध्ये एक गोष्ट सांगितली होती, कीर्तन जरा नीट लक्ष देऊन ऐका. बाळूमामांच्या भाकणुकीमध्ये असं सांगितलं होतं की हे राष्ट्र हे हिंदू राष्ट्र होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार होईल. आणि हेच आता निसर्ग सुद्धा सांगत आहे. बाळूमामांच्या वाणीतून पडणारा शब्द म्हणजे महादेवानं सोडलेलं त्रिशूळ. म्हणजे महादेवाची आणि बाळूमामांची तुलना बघा, दोघांचीही ताकद तितकीच. बरोबर? म्हणजे काशी विश्वेश्वरला जायची गरज आहे तुम्हाला, बाळूमामांच्या चरणी नतमस्तक व्हायचंय. शंकर महादेवाच्या चरणी नतमस्तक होल्यानंतर तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. तेवढाच आशीर्वाद तुम्हाला बाळूमामांच्या चरणावरती मिळणार आहे. बघा ना, कंठ दिला कोकिळेला, कुणाला? पण रूप काढून घेतलं. कंठ दिला कोकिळेला पण रूप काढून घेतलं. रूप दिलं मोराला पण इच्छा काढून घेतली. इच्छा दिली मानवाला पण समाधान काढून घेतलं. समाधान दिलं संतांना पण संसार काढून घेतला. संसार दिला चालवायला देवी दिकांना पण मोक्ष काढून घेतला. सांगा ना, संतांना त्रास नाही झाला, देवांना त्रास नाही झाला? वाटलं नाही कोकिळेला मला पण चांगलं रूप असावं, समाधानी आहे ना? मोराला इच्छाच दिली नाही, त्याचा पिसारा ज्यावेळेस आपण बघतो तेव्हा आपलं मन तृप्त होऊन जातं. इच्छा दिली, समाधानी आहे ना? संतांना संसार दिला नाही, संत समाधानी असल्याशिवाय आपण आहे का हो? बरोबर? सगळ्या संतांनी जेव्हा संसाराचा त्याग केला ना तेव्हाच ते संत होऊ शकले. कारण तेवढा त्यांचा वेळ, त्यांची साधना आणि त्यांचं नामस्मरण हे त्यांना करता आलं. आता ह्याच्यातल्या एखाद्याला वाटेल मला संत व्हावं, वाटतं की नाही? आपण होऊ संत? किती आत्मविश्वास आहे ना नाहीचा. मग हा आत्मविश्वास जर तुम्हाला जर निर्माण करायचा असेल ना, हा मी संत नाही होऊ शकत पण संतांच्या विचारांचा एक चांगला व्यक्ती बनू शकतो. एवढं जरी तुम्ही आत्मसात केलं ना तरी तुमच्या आजच्या कीर्तनाचं सार्थक झालं. आजच्या हरी कीर्तनामध्ये तुम्ही नाही ना काही घरी घेऊन गेला तरी चालेल, नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही तुमच्या ह्या कीर्तनामध्ये आजच्या काही घरी नाही ना घेऊन गेला तरी चालेल, पण माझी एक गोष्ट लक्षात घ्या आणि ती घरी घेऊन जावा. संगत कधीही राजाची करू नका. संगत कधीही राजाची करू नका. तुम्हाला कधी नोकर बनवल ना सांगता येत नाही, पण संगत जर संतांची केली तर कधी तुमची भेट देवाशी घालून देतील सांगता येत नाही. संगत संतांची करा. अहो देव 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 असा स्वप्नात देव आला पाहिजे, असा दिसला पाहिजे देव समोर की अगं उठ, पहाट झाली, आता तू देवपूजा करणार आहेस ना, चल चांगला गजर लाव भक्तीचा. अरे उठ, सकाळच झाली, रामकृष्ण हरीचा जप येऊ दे तुझ्या तोंडामध्ये. बाळूमामांनी सांगितलं रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी नामाचा जप येऊ द्या तुमच्या ओठावरती. कधीतरी सकाळी आणि संध्याकाळी देवाची गाणी ही घरामध्ये लागू द्या.
स्वप्नात सुद्धा तुमच्या बाळूमामा आले पाहिजेत. कुठं कुठं? रात्रंदिवसा बाळूमामा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा बाळूमामा तुमची मूर्ती ध्यानात, तिचा लागेनांत. स्वप्नात आले मामा पालखीत बसून, स्वप्नात आले मामा पालखीत बसून, स्वप्नात आले मामा बसून पालखीत, स्वप्नात आले मामा बसून पालखीत. रात्रंदिवसा बाळूमामा तुमची मूर्ती ध्यानात, तिचा लागेनांत. स्वप्नात आले मामा पालखीत बसून, स्वप्नात आले मामा पालखीत बसून, स्वप्नात आले मामा पालखीत बसून, स्वप्नात आले मामा पालखीत बसून. भंडारा उधळीत मामा फिरत होते छान, भंडारा उधळीत मामा फिरत होते छान. भक्तांवरती होता त्यांचा मोठा आशीर्वाद, भक्तांवरती होता त्यांचा मोठा आशीर्वाद. चला चला रे मामा आले, चला चला रे मामा आले, घेऊ पाऊलांचे दर्शन. स्वप्नात आले मामा पालखीत बसून, 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 आले मामा पालखीत बसून, स्वप्नात 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 आले मामा पालखीत बसून. स्वप्नात आले मामा पालखीत बसून. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई. हात वरती करायचे सगळ्यांनी. विठोबा रखुमाई, रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, जे काही तुमच्या संसाराचा योगक्षेमाचा भार आहे, सुखाचा असू द्यात अगर दुःखाचा असू द्यात, देवाच्या चरणावरती वाहून द्या आणि मोकळं व्हा. दुःख आहे ना, द्या बाळूमामांच्या चरणी अर्पण करून. बाळूमामा त्याच्याकडं कसं निरसन करायचं याचं लक्ष देऊन ते निरसन करतील. तुमचा सगळा संसार हा देवाच्या चरणावरती वाहून द्या. आणि झालेली सेवा मी बाळूमामांच्या चरणावरती अर्पण करते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली
जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की संत जय. बाळूमामा महाराज महाराज की जय. बाळूमामाच्या नावानं चांग भलं